परभणी शहरातील गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झालेली आहे। खरं तर महाराणा प्रताप चौक ते अपना कॉर्नरपर्यंतचा हा रस्ता आहे। या रस्त्यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली। मुख्य तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी खरं तर शहरातील अंतर्गत हे रस्ते मंजूर केली होती। मात्र गेल्या 3-3.5 वर्षापेक्षा अधिक वेळेपासून हे काम रखडलेले आहे आणि त्यामुळे नागरिकांना याचा भीषण प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। खरं तर याच रस्त्यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली होती। मात्र संत गतीनं काम या रस्त्याचे खरं तर सुरू होते। मात्र आता या रस्त्याचा खरं तर डांबरीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। या रस्त्यांपैकी अजून 2-3 रस्ते आहेत जे रखडलेले आहे। त्यामुळे परभणीकरांना पावसाळ्यात पाण्याचा आणि धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला। मात्र आता हा रस्ता खरं तर रस्त्याचं काम सुरू झाल्यानं आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास या ठिकाणी सोडल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। मात्र या रस्त्यांचे काम रखडलेल्यानं नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता। अखेर हा रस्त्याचं काम आता सुरू झाल्यानं परभणीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असं म्हणलं तर ते चूक राहणार नाही। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।